इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील साई बलराम यांच्या साई धरमदास गौशाळा ट्रस्टच्या हलगर्जीपणामुळे अनेक दिवसांपासून आजारी असलेल्या एका गायीचे 4ही पाय निकामी झाले होते। असे असताना देखील एका खोलीत त्या गौमातेला बंद करून उपचाराच्या नावाखाली फक्त हळद शिंपडली जात होती। ही घटना उघडकीस आल्यानंतर त्या गायीला मुंबईच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र गुरुवारी त्या गायीचा अंत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून या प्रकारास धरमदास गोशाळेचे ट्रस्टी जबाबदार असल्याचा आरोप हेल्पिंग हँड या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सत्यन पुरी यांनी केला आहे। मनपाचे उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण पवार यांनी शहरातील सर्व गोशाळांची पाहणी करण्यास सुरुवात केली असून यात अनेक गोशाळांवर दंडात्मक कारवाई केली आहे। योग्य तो उपचार न केल्याने आणि धरमदास ट्रस्टच्या हलगर्जीपणामुळे गायीच्या शरीराच्या डाव्या बाजूच्या शिंगापासून ते शेपटीपर्यंतचा संपूर्ण भाग हा सडल्यामुळे दिवसा कावळे टोचा मारून आणि रात्री उंदीर व घुशी अक्षरशः कुरताडून खात होते। ही बाब नाव न सांगण्याच्या अटीवर एका जागृत नागरिकाने उल्हासनगर शहरातील हेल्पिंग हँड या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सत्यन पुरी यांना दिली होती। सदर घटनेची माहिती सत्यन पुरी यांनी राष्ट्रीय छावा संघटनेचे अध्यक्ष निखिल गोळे व इतर कार्यकर्त्यांना तसेच इतर सामाजिक हिंदू संघटनांना कळवली। त्यानंतर सर्वांनी गोशाळेवर धडक दिली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला। याबाबत धरमदास ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली। मात्र संतप्त झालेल्या हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत गौशाळेतच ठिय्या आंदोलन सुरू केले। अखेर मध्यवर्ती पोलिसांनी मध्यस्थी करत जखमी गायीला मुंबई येथे उपचारासाठी रवाना केले होते। मात्र अखेर त्या गायीचा दुर्दैवी अंत झाला आहे। योग्य औषधोपचार उपलब्ध न झाल्याने गायीचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून साई धरमदास गोशाळेच्या ट्रस्टीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे।